नेक्स्ट टॉपिक बघा. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. याच्या आधी आपण पार्ट 1 बघितलेला आहे. आता हा पार्ट 2 आहे. ऑल लाईफ प्रोसेसेस, न्यूट्रिशन, respiration, excretion, sensation, and response, that is control and coordination, etc., are essential to each living organism to remain alive. म्हणजे कुठल्याही सजीवासाठी ह्या एवढ्या सगळ्या प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत. जिवंत राहण्यासाठी या सगळ्या प्रोसेसेस गरजेच्या आहेत. न्यूट्रिशन म्हणजे त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. रेस्पायरेशन म्हणजे श्वसन क्रिया त्याची चालणं गरजेचं आहे. श्वास घेणं, बाहेर टाकणं. एक्सक्रीशन याचा अर्थ शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकणे. सेन्सेशन त्याला सगळ्या गोष्टी सेन्स झाल्या पाहिजेत. रिस्पॉन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला शरीराकडून मिळणारा रिस्पॉन्स, मग त्याच्यासाठी त्याचं कंट्रोल, कोऑर्डिनेशन ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत. वन मोअर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, म्हणजे एका जनरेशन पासून दुसरी जनरेशन तयार होणं. बट इट डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. पण याच्यामुळेच तो जिवंत राहतो का, तर असं काही नाहीये. असं त्याचं उत्तर नाही असं आहे. याच्यामुळं तो जिवंत राहतो असं नाही म्हणतात. पण ह्या ज्या बाकीच्या इथं ज्या सगळ्या प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत ह्या मात्र त्याला जिवंत ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तसं रिप्रोडक्शन नाही. बट इट मेंटेन्स द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. पण ते काय करतं, ती जी स्पेसीज आहे म्हणजे ती जी काही जात जमात जी काय असेल, प्राण्यांची असेल, वनस्पतींची असेल, त्याची पुढची जनरेशन म्हणजे त्याचं लाईफ जे आहे ती कंटिन्युअस पुढे चालू राहते. एका जनरेशन पासून दुसरी जनरेशन तयार होते, दुसऱ्यापासून तिसरी जनरेशन तयार होते. या पद्धतीनं ती स्पेसीज पुढे पुढे जात राहते. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज by earlier existing organism is called as reproduction. सध्या अस्तित्वात असलेल्या ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं, त्याच स्पेसीज मधला, याला म्हणायचं रिप्रोडक्शन. तुम्ही असंही म्हटलं तरी चालते. याच्या आधीचे जे ऑर्गॅनिझम्स होते त्यांनी त्यांच्यासारखीच पुढची जनरेशन तयार करणे, याला सुद्धा प्रजनन असं तुम्ही म्हणू शकताय. It is one of various important characteristics of living organisms. एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. It is also responsible for evolution of each species. इव्होल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये होणारे बदल. आपण टॉपिक मध्ये मागच्या एका कन्सिडर केलेलं आहे. ह्युमन इव्होल्युशन आपण डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग असं प्रत्येक स्पेसीजच्या बाबतीत इव्होल्युशन जे काय होतं, जो काय बदल होतो, त्याच्यामध्ये ह्या रिप्रोडक्शनचा खूप महत्वाचा पार्ट आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय 2 मेथड्स. सजीवांच्या बाबतीत हे जे काही रिप्रोडक्शन होतं ते 2 प्रकारे होतं. पहिलं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 प्रकारे आहे, असेक्शुअल आणि सेक्शुअल. पहिला जो प्रकार आहे तो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा याच्यामध्ये काय सांगितले, डेफिनेशन्स वगैरे एक्झाम्पल्स करून ठेवा व्यवस्थित. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय एन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या ऑर्गॅनिझम कडून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, तर त्याच्यापासूनच तयार होणार आहे तो, त्यामुळे तो त्याच स्पेसीज मधला असेल. पण याच्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाहीत.
गॅमेट्सला शुद्ध मराठीमध्ये युग्मज असं म्हणतात. शब्द मराठीतले थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत. तुम्ही आता ह्या ठिकाणी असं कन्सिडर करू शकताय की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मग गॅमेट म्हणजे तात्पुरतं टेम्पररी एक सेल कन्सिडर करा. मेल कडून येणारा एक सेल, फिमेल कडून येणारा एक सेल हे कंबाईन होतात. त्यांना फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेट असे कॉम्बिनेशन झाल्यानंतर जे प्रोडक्शन तयार होतं किंवा जे रिप्रोडक्शनची प्रोसेस होते त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. मग अशा प्रकारे कुठलेही गॅमेट्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होत नाहीत. इट डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स. मी आता ते सांगितलं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे दोन वेगवेगळे गॅमेट्स एकमेकांशी कंबाईन होत नाहीत, युनियन होत नाहीत. हेन्स the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. त्यामुळं जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो तो आणि त्याचा जो कोण पेरेंट असेल, पेरेंट ऑर्गॅनिझम जो असेल, यांच्यामध्ये एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी असते. दोन वेगवेगळे गॅमेट्स जर एकत्र आले तर त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. त्याच्यामध्ये दोघांच्याही कॅरेक्टरिस्टिक्स इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळ्या असतात. इथं तसं काहीच होत नाही. एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. दिस इज अ युनिपेरेंटल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये एकच पेरेंट असतो, त्याच्यापासूनच पुढची जनरेशन तयार होते. अँड इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. इम्पॉर्टंट. कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये असतं? मायटॉटिक सेल डिव्हिजन. इट्स मेन ड्रॉबॅक इज ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. याचं सगळ्यात महत्वाचं ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये जीन्स मध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन, बट इट इज द फास्ट प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. मात्र रिप्रोडक्शनची ही सगळ्यात फास्ट प्रोसेस आहे. नेक्स्ट पॉइंट आता त्याच्यातलं बघ. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सिंगल सेल असलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं ते बघा. पहिला प्रकार आहे बायनरी फिशन. काय काय सांगितलेलं आहे, कुणाच्या बाबतीत घडते बघा. प्रोकॅरियोट्स, दॅट इज बॅक्टेरिया, त्याचं एक्झाम्पल. प्रोटिस्ट, अमिबा, पॅरामेशियम, युक्लिना एटसेट्रा. and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplasts perform asexual reproduction by binary fission. बऱ्याच गोष्टी आहेत, एक 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 बघूया. प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स याला शुद्ध मराठीमध्ये काहीतरी आधी केंद्रकी असं काहीतरी फार कॉम्प्लिकेटेड असा शब्द आहे. तर इथं प्रोकॅरियोट्स आहे, इथं युकॅरियोट्स आहे. प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स याच्यामध्ये फरक आहे की प्रोकॅरियोट्स मध्ये कोणत्याही प्रकारे न्यूक्लियस क्लिअरली व्हिजिबल नसतो. आत त्याच्या जे वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात त्यांना प्रॉपरली मेम्ब्रेन बाउंडेड वगैरे असं काही नसतं. ते जर तुम्ही युकॅरियोटिक, हे युकॅरियोटिक सेल मधले ऑर्गॅनेल्स आहेत बरं का, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्याबद्दल सांगितलं. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस क्लिअरली व्हिजिबल असतो. त्याच्यामधले जे काही ऑर्गॅनेल्स असतात त्यांना प्रॉपरली मेम्ब्रेन बाउंडेड असे ते ऑर्गॅनेल्स असतात, क्लिअरली व्हिजिबल असतात. मग हा त्या दोघांच्यातला अतिशय महत्वाचा असा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर आहे तो प्रोटिस्ट. प्रोटिस्टला शुद्ध मराठीमध्ये आदी जीव असं पण म्हणतात. हे प्रोकॅरियोट्सला मी मगाशी सांगितलं आदी केंद्रकी म्हणतात आणि युकॅरियोटिक म्हणजे सदृश्य केंद्रकी, म्हणजे त्याच्यामधला न्यूक्लियस क्लिअरली व्हिजिबल असतो. प्रोकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस क्लिअरली व्हिजिबल नसतो. हा त्या दोन्हीमध्ये महत्वाचा डिफरन्स आहे. प्रोटिस्टचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. नावं लक्षात ठेवायची.
पॅरामेशियमला दुसरं काहीतरी नाव सांगावं नाहीच आहे तर कसं सांगणार? ही नावं तुम्हाला पाठच करावी लागतील स्पेलिंग सहित. त्यामुळे बायोलॉजी समजून घेणे आणि पाठांतर ह्या दोन्ही गोष्टी लागतील. युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स, युकॅरियोटिक सेल मधले काही ऑर्गॅनेल्स सांगितले त्यांनी, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका अँड क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलक. या सगळ्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते बायनरी फिशन या पद्धतीनं होतं. बायनरी म्हणजे टू, म्हणजे याच्यामध्ये त्याचं बायनरी फिशन झाल्यानंतर दोन वेगवेगळे डॉटर सेल्स तयार होतील. In this process, parent cell divides to form two similar daughter cells. दोन सिमिलर डॉटर सेल्स त्या ठिकाणी फॉर्म होते. बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय मायटॉसिस ऑर अमायटॉसिस. मायटॉसिस न होऊ शकतं किंवा अमायटॉसिस न होऊ शकतं. मायटॉसिस मध्ये अगदी व्यवस्थितपणे प्रोसेस पार पडते आणि दोन वेगवेगळे सेल एक्झॅक्टली सेम कॅरेक्टरिस्टिक असलेले आयडेंटिकल सेल्स तयार होतात. तसं अमायटॉसिस मध्ये नाही. अमायटॉसिस मध्ये एक्झॅक्टली आयडेंटिकल सेल फॉर्म होतील याची गॅरंटी नाही. ते स्पिंडल फायबर्स वगैरे फॉर्म होतात वगैरे सगळं आपण जे सांगितलं तसली कोणतीही प्रोसेस अमायटॉसिस मध्ये होत नाही. इव्हन जे सेल मटेरियल असतं ते सुद्धा अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं अमायटॉसिस मध्ये. आता बघूया पुढं काय काय आहे ते एक्झाम्पल्स. आता एक 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 तुम्हाला बघायचे आहेत. हे पहिलं एक्झाम्पल आहे सिंपल बायनरी फिशन अमिबासाठी. हे या पद्धतीनं आहे. हा पहिल्यांदा हा पेरेंट अमिबा दाखवलेला आहे. त्याच्यातून दोन भाग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथं दोन भाग हे सेपरेट झाले. हे आहे पॅरामेशियम साठी. त्याच्यामध्ये सुद्धा हे हा पहिला पेरेंट आहे. त्याचे दोन भाग झाले, नंतर हे दोन भाग सेपरेट झाले. त्याच्यापासून तयार होणाऱ्याला डॉटर म्हणतात, ओरिजिनल आहे त्याला पेरेंट म्हणतात. ऍक्सिस ऑफ फिशन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. हे तो प्रोटिस्ट बदलला की कसं डिव्हाइड होणार हे चेंज होतं. अमिबा डिव्हाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमिबा जो आहे हा तो कोणत्याही प्लेन मध्ये डिव्हाइड होऊ शकतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंपल बायनरी फिशन. हे अमिबाचं सिंपल बायनरी फिशन आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आहे ह्याचं पॅरामेशियमचं काय नाव दिलंय का, हे तर लॉन्जिट्यूडनल ह्याचं सांगितलंय. पॅरामेशियमचं आपण नाव सांगायचं. पॅरामेशियमचं अशा पद्धतीने इथं डिवाइड होत या दिशेत, म्हणजे हिथं त्याचे असे दोन भाग प्रोड्यूस होतात. ते असं कट होतं, हा एक भाग आणि हा एक भाग असं सेपरेट होतं. मग त्याला काय म्हटलेलं आहे बघा, त्याला नाव दिलेलं आहे ट्रान्सवर्स बायनरी फिशन. लक्षात ठेवा, कारण स्पेसिफिकली एक्झाम्पल देऊन बायनरी मधलं कुठलं असं पण विचारू शकतो. त्याच्यानंतर युग्लिनाचं दाखवलं. डायग्रामचं आता कसं काय करता येते तेवढं बघा. Whereas युग्लिना बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. बघा इथं येते, त्याचं पहिल्यांदा कन्व्हर्शन असं, परत हे असं, आणि याचे असे दोन भाग पडतात, एक इकडं एक तिकडं, आणि हे या पद्धतीनं. ह्याला म्हटलेलं आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. आता हे बायनरी फिशन कधी होतं त्याचं एक सांगितलं बघा. बायनरी फिशन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे हे जे प्रोटिस्ट आपण जे सांगितले, अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, ते ज्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांना फेवरेबल कंडिशन्स पाहिजेत. मग त्यांना फेवरेबल कंडिशन्स म्हणजे काय, आजूबाजूला भरपूर प्रमाणात फूड मटेरियल उपलब्ध पाहिजे. दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. अबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणात. तिथं फूड मटेरियल जास्त प्रमाणात उपलब्ध पाहिजे, म्हणजे मग त्यांचं रिप्रोडक्शन जे काय आहे ते चटकन होतं. त्याच्या पुढचा
सेकंड प्रकार जो आहे, सेकंड टाईप म्हणू आपण त्याला, मल्टिपल फिशन. मगाच बायनरी फिशन होत, त्याच्यात एकापासून दोन तयार होत. तर मल्टिपल फिशन मध्ये बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म्ड बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. म्हणजे अमिबाचं बायनरी फिशन पण घडू शकते आणि मल्टिपल फिशन पण घडू शकते. अमिबा आणि अमिबा सारखे सिमिलर प्रोटिस्ट जे असतील ते या पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सिडोपोडिया, बघा शब्द आला बघा, अँड देअर बाय मुवमेंट्स whenever there is a lack of food or any other type of adverse condition. अमिबा काय करतो, त्याचे जे सिडोपॉडिया फॉर्म होतात, सिडोपॉडिया म्हणजे अमिबाचे मुवमेंट करण्यासाठी लागणारे अवयव असतात, त्याला शब्दप्रयोग आहे सिडोपॉडिया. या सिडोपॉडियामुळं अमिबा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली मूव्ह होऊ शकतो. थोडक्यात अमिबाचे पाय आहेत हे असं आपण म्हणतो त्याला. मग अमिबा काय करतो, हे सिडोपॉडिया फॉर्मच करत नाही, बंद करतो त्याचं फॉर्मेशन, त्यामुळे त्याची मुवमेंट थांबते. आणि हे कधी होतं, ज्या वेळेला त्याला फूड मिळत नाही, त्याला खायला मिळत नाही, त्यावेळेला ही सगळी प्रोसेस तो करतो. जर समजा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍडव्हर्स कंडिशन्स असतील की ज्याच्यामध्ये अमिबा प्रॉपरली जगू शकत नाही, त्यावेळेला तो हे करतो. इट बिकम्स राउंडेड, त्याचा आकार असा होतो, अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ते काय करतं, अशा प्रकारे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतं. त्याचं जे सेल लिक्विड वगैरे जे आहे ते आत राहते, इथं अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटले बघा. सच एनसिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज सिस्ट. अशा प्रकारे त्याला पूर्णपणे प्रोटेक्शन केलेलं असतं, एक वरून असं कवच तयार केलं जातं, त्याला सिस्ट असं म्हणतात. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन्स इन द सिस्ट. आता या सिस्ट मध्ये ह्याचं काय व्हायला लागतं, अनेक वेळा रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि असे छोटे छोटे न्यूक्लियाय तयार होतात. त्याच्यात दाखवले बघा, हे छोटे छोटे तुम्हाला न्यूक्लिअर दिसतील. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्मचं पण डिव्हिजन होतं, म्हणजे त्या सेलच्या आत जे लिक्विड आहे ते लिक्विड सुद्धा डिवाइड होतं. न्यूक्लियस डिवाइड झालं, लिक्विड सायटोप्लाझ्म पण डिवाइड झालं, अँड मेनी, इथं काय म्हटलं, अमिबा असं आपण म्हणतो, अमिब्युले आर फॉर्मड. मग जसं फॉर्म्युलाचं अनेक वचन फॉर्म्युले असते, फॉर्म्युलाज नसतं, लक्षात ठेवा. फॉर्म्युलाचं अनेक वचन फॉर्म्युले, तसं अमिबाचं अनेक वचन अमिब्युले आर फॉर्म्ड. असे अनेक अमिबा त्या ठिकाणी तयार होतात. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देअर आर ऍडव्हर्स कंडिशन. हे जे बाहेरचं जे कवच आहे, सिस्ट आहे, ते कुठपर्यंत राहतं, जोपर्यंत याच्या बाहेर ऍडव्हर्स कंडिशन्स आहेत तोपर्यंत ते तसंच राहतं. ज्या वेळेला बाहेरच्या बाजूला फेवरेबल कंडिशन तयार होईल त्यावेळेला ते सिस्ट काय होतं, ब्रेक होतं. सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी अमिब्युले आर रिलीज्ड. ह्याच्यातून बरेचसे डॉटर अमिबा मग ह्याच्यातून ते फुटतं आणि त्याच्यातून हे बाहेर पडतात. याला मल्टिपल फिशन असं म्हणतात. नेक्स्ट टाईप बघा, बडिंग. बर्ड्स म्हणजे कळी, तर त्याच्यावरून त्यांनी बडिंग हा एक तिसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. द ईस्ट सेल्स परफॉर्म बडिंग, दॅट इज ए स्मॉल बर्ड
कमिंग आउट ऑफ मेनी पेरेंट सेल हे ईस्ट सेल्सच्या बाबतीत बघायला मिळतं, लक्षात ठेवा. तर ईस्ट सेल्सचं रिप्रोडक्शन जे आहे ते बडिंग थ्रू होतं. त्याच्यामध्ये काय होतं, या पेरेंट सेल मधून हा एक असा छोटा पार्ट बाजूला यायला लागतो या पद्धतीनं, आणि हळूहळू त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, बर्ड मध्ये होतं. हे प्रकार आहेत त्याच्यातले. ईस्ट सेलच्या बाबतीत हे असं घडतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट ए युनिसेल्युलर फंगस. हे एक युनिसेल्युलर फंगस आहे, ईस्ट असं म्हणतात त्याला. सो ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. हे लक्षात ठेवा. ईस्ट सेल बडिंग मायटॉटिक डिव्हिजन हे असं लक्षात ठेवायचं. सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. डायग्राम दाखवलेल्या डायग्राम मध्ये काही विशेष नाही. ही डायग्राम काढता येण्यासारखी तरी आहे, बाकीच्या डायग्राम फार खतरनाक आहे. बघा कसं करता येते. धिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पेरेंट सेल. इथं पेरेंट सेल आहे. ए स्मॉल बल्ज appears on the surface of parent cell. स्मॉल बल्ज म्हणजे असा फुगीर भाग तयार. जो फुगीर भाग ह्या ठिकाणी त्या पूर्ण बॉडी पासून वेगळा असा फुगीर भाग तयार होतो, त्याला बल्ज म्हणतात. धिस बल्ज इज ऍक्च्युली ए बर्ड. मग बर्ड म्हणजे आपण कळी म्हणतो त्याला. मग ह्याने काय केले, त्या कळीचं शुद्ध मराठीमध्ये बडिंग म्हणजे कलिकायन, मुकुलायन, फार अवघड शब्द आहेत ते, त्यामुळे हे आपलं आहे हेच इंग्लिश मधलं व्यवस्थित करा. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियाय एंटर्स धिस बर्ड. मग ह्या 2 जे डॉटर न्यूक्लियाय जे तयार होतात त्यापैकी एक डॉटर न्यूक्लियाय या बर्ड मध्ये एंटर करतो. हा इथं सेपरेट झालेला आहे बघा. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट्स फ्रॉम पेरेंट सेल. व्यवस्थित त्याची वाढ झाली की हे बर्ड या पेरेंट सेल पासून वेगळं होतं, इथं वेगळं झालेलं आहे. अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. आणि त्याच्यापासून ते वेगळं होतं बाजूला, आणि त्याचं इंडिपेंडेंटली डॉटर ईस्ट सेल म्हणून त्याची वाढ पुढे व्हायला लागते. पुढचा प्रकार बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता ऑर्गॅनिझमचा टाईप बदललेला आहे. आता घ्यायचे आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे त्याचे 2 भाग होतात, त्याचे तुकडे पडतात. This type of asexual reproduction occurs in multicellular organisms. Multicellular organism मध्ये या पद्धतीनं रिप्रोडक्शन होतं. In this type of reproduction, body of a parent organism breaks up into many fragments. त्याचे मेनी फ्रॅगमेंट्स तयार होतात, अनेक तुकडे त्याचे तयार होतात. And each fragment starts to live ॲज अन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यातला प्रत्येक फ्रॅगमेंट हा नवीन ऑर्गॅनिझम म्हणून त्याची इंडिपेंडंटली वाढ सुरू होते. धिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्जेस लाईक सायकॉन. हे लक्षात ठेवा. अल्गी म्हटले, अल्गी म्हणजे शेवाळ वर्गीय, त्याला अल्गी म्हणतात. स्पायरोगायरा त्याच्यामध्ये येतो, स्पॉन्जेस आहेत, सायकॉन येतं त्याच्यामध्ये. नावं लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. त्यामुळे त्याचं एक सरळ सिंपल टेबल तयार करा. टाईप कुठला आहे, त्याच्यातले परत सब टाईप कुठला आहे, आणि एक्झाम्पल्स कुठले आहेत व्यवस्थित करून ठेवा. व्हेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा. पाण्याचं प्रमाण भरपूर पाहिजे, त्या स्पायरोगायराला लागणारं सगळं न्यूट्रियंट तिथं प्रॉपरली अवेलेबल पाहिजे.
जी पोषक तत्व लागतात ती न्यूट्रिएंट्स. इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट. अशी जर परिस्थिती म्हणजे फेवरेबल कंडिशन झाली, काय काय फेवरेबल कंडिशन, भरपूर पाणी उपलब्ध पाहिजे, न्यूट्रिएंट्स पाहिजे, अशा वेळेला हे फिलामेंट्स त्यांची लेंथ वाढते, ते फार फास्ट वाढतात आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात. Each fragment starts to live independently as a new spirogyra fiber. मग त्याच्यातला प्रत्येक फ्रॅगमेंट हा सेपरेटली लिव्ह करायला सुरुवात करतो, स्वतः स्वतः तो सजीव, एक सेपरेट सजीव म्हणून तो स्वतः स्वतः जगू शकतो. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ऍक्सिडेंटली into many fragments, each fragment develops into new सायकॉन. सायकॉनच्या बाबतीत पण असंच आहे, त्याची बॉडी ब्रेक झाली की त्याचे जेवढे फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत ते सगळे फ्रॅगमेंट्स इंडिपेंडेंटली जगू शकतात. नेक्स्ट टाईप बघा, रिजनरेशन. वी नो दॅट वॉल लिझार्ड म्हणजे पाल breaks up and discards some part of its tail in emergency. ज्या वेळेला त्या पालीवरती अटॅक होतो त्यावेळेला ती पाल काय करते, त्याच्या शेपटीचा काही भाग तोडते आणि उरलेला भाग घेऊन पळून जाते. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. मग जो भाग घेऊन ती पळून जाते तिथनं परत तिची शेपटी रिजनरेट होते. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे लिमिटेड रिजनरेशनचं एक एक्झाम्पल आहे. However, under certain situations, an animal, planaria, सांगितलं इथं दाखवलेलं आहे बघा, breaks up its body into two parts. त्याच्या बॉडीचे दोन भाग होतात and then each part regenerates remaining part of body. आणि त्या प्रत्येक भागापासून पूर्ण बॉडी तयार होते आणि असे दोन प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार होतात. Thus, two new planaria are formed. This is called as regeneration. याला रिजनरेशन असं म्हटलं. तेव्हा बघा त्यांनी काय काय एक्झाम्पल्स, प्रकार आणि त्याचं एक्झाम्पल हे प्रॉपरली लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा पार्ट आहे, आणखी एकदा आलं बघा, हे बर्डिंग. मगाच युनिसेल्युलर मधलं होतं, हे मल्टीसेल्युलर मधलं आहे. इन केस ऑफ हायड्रा, याचं एक्झाम्पल आहे हायड्रा, दाखवलं इथं डायग्राम मध्ये. अंडर फेवरेबल कंडिशन्स ऍट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउट ग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. हे हायड्रा ज्या वातावरणामध्ये आहे तिथं फेवरेबल कंडिशन्स क्रिएट झाल्या की त्याच्या बॉडीवरती कोणत्याही ठिकाणी असा आउट ग्रोथ फॉर्म होतो, त्यालाच बड म्हणायचं आहे. बघा इथं दाखवलेलं असा पार्ट तयार होतो. धिस आउट ग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. मग हे तयार होण्यासाठी रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल वगैरे सांगितलेलं आहे. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स ए स्मॉल हायड्रा. हळूहळू इथं तिची वाढ व्हायला लागते आणि त्याच्यातून एक नवीन हायड्रा तयार होतो. तर म्हटले बघा नेसेंट हायड्रा. नेसेंट म्हणजे नवजात, नवीन तयार झालेला हायड्रा. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पेरेंट हायड्रा. आता हे जे नवीन हायड्रा तयार झालेला आहे त्याला लागणारे सगळे डर्मल लेयर्स म्हणजे त्वचेचे वरचे स्किनचे लेयर्स, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, त्याला जे डायजेशन करण्यासाठी लागणारी जी कॅव्हिटी आहे तर ती काय राहते, ओरिजिनल जो पेरेंट हायड्रा आहे त्याचंच ते वापरतं. पेरेंट हायड्रा सप्लाइज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. हा जो पेरेंट आहे तो या बडिंग हायड्राला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो.
budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. ज्यावेळेला हा नवीन तयार झालेला हायड्रा तो इंडिपेंडंटली जगू शकतो असं ज्या वेळेला कंडिशन क्रिएट होईल त्यावेळेला हा बडिंग हायड्रा याच्यापासून काय होतो सेपरेट होतो आणि तो त्याचं इंडिपेंडंट लाईफ स्टार्ट करतो. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बघा आता. रिप्रोडक्शन इन प्लांट्स, हे प्लांट्स मधलं रिप्रोडक्शन आहे. with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. हे वनस्पतींच्या मध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये त्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या पार्ट्सचा वापर करून रिप्रोडक्शन घडवून आणलं जातं. कुठले कुठले आहेत बघा, रूट आहे, स्टेम, लीफ, बड म्हणजे मूळ घेऊ शकताय, खोड घेऊ शकताय, पानांच्या पासून, परत बड म्हटलेलं आहे त्यांच्या कळ्यांच्या पासून रिप्रोडक्शन होऊ शकतं. इन पोटॅटोज इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्युबर. त्या पोटॅटोच्या आउटर सरफेसवरती, आउटर सरफेसला ट्युबर म्हणतात, त्याच्यावरती जे आईज असतात, डोळे म्हणतो आपण त्याला, त्याच्यापासून रिप्रोडक्शन होतं. तर पोटॅटोज दाखवलेलं आहे. इन ब्रायोफायलम, इथं आहे बघा ब्रायोफायलम, इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन. या पानाच्या टोकांवरती हे असे बर्ड्स असतात छोटे छोटे, तिथून त्याचं प्रोपॅगेशन स्टार्ट होतं. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस, vegetative propagation occurs with the help of buds present on nodes. शुगर केन, ऊस कन्सिडर करू शकते, ग्रासेस त्यातले विशिष्ट प्रकारचे जे गवत आहे ज्याच्यामध्ये असे नोड्स प्रेझेंट, बर्ड्स प्रेझेंट असतात त्यांच्या नोड्स वरती. म्हणजे ज्याला आपण उसाचं जर व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जिथं हे जर समजा असं जर कन्सिडर केलं तुम्ही, तर जिथं असा पार्ट असतो तर इथे एक छोटासा डोळा असतो असा, त्याला बड्स म्हणतात. म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या कांड्या ज्या असतात त्या कांड्यांच्या ठिकाणी जर काळजीपूर्वक तुम्ही बघितलं तर तिथे एक छोटस बड असते आणि त्याच्यातून पुढचं प्रोपॅगेशन होत असतं. प्लांट्स लाईक कॅरट, रॅडिश perform vegetative propagation with the help of roots. म्हणजे गाजरासारखे जे असते ते, त्याच्या बाबतीत हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे ते कशातून होतं, रूट्स थ्रू. स्वीट पोटॅटो, नुसतं पोटॅटो हे सगळे जमिनीतले आहेत सगळे, यांचं हे कसलं आहे सगळं रूट्स थ्रू यांचं प्रोपॅगेशन होत असतं. नेक्स्ट टाईप आहे स्पोअर फॉर्मेशन. हे बघा इथं स्पोर्स आहेत दाखवले तिथे, हे सगळे स्पोर्स. ह्याला ती जी पिशवी आहे त्याला स्पोरॅन्जियम असं म्हणतात. त्याच्या आत जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते स्पोर्स आहेत. फंगी लाईक म्युकर हॅव फिलॅमेंटस बॉडी. फिलॅमेंट म्हणजे धागे, असे धागे असतात त्याचे. दे हॅव स्पोरॅन्जिया, एकाला स्पोरॅन्जियम म्हणतात, त्याचं अनेक वचन स्पोरॅन्जिया. ही अशी पिशवी असते. वन्स द स्पोअर्स आर फॉर्म्ड, स्पोरॅन्जिया बर्स्ट अँड स्पोअर्स आर रिलीज्ड. ही जी काही बॅग आहे स्पोरॅन्जियम ती फुटते आणि त्याच्यातून स्पोअर्स बाहेर पडतात. स्पोअर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. हे स्पोअर्स जर्मिनेट होतात म्हणजे रुजतात. जिथं ओलसर जागा असेल, गरम जागा असेल त्या ठिकाणी ते रुजतात. अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म्ड.
त्या म्युकरची अजून एक कॉलनी त्या ठिकाणी जनरेट होते.